महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत ठाकरे बंधूंच्या युतीची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे पहिल्यांदाच मुंबईत युती करून निवडणुकीला सामोरे जात आहेत। मात्र या युतीमुळे भाजपासमोर कोणतंही आव्हान उभं राहिलेलं नाही असा ठाम दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलाय। एकत्रित आले याचा मला आनंदच आहे। ते एकत्रित येण्यामुळे फार काही घडेल राजकीय दृष्ट्या असा जर कोणाचा समज असेल तर तो बाळबोध समज आहे। तर काही माध्यमं तर असं दाखवत होते की जणू काही रशिया आणि युक्रेनचीच युती होते आहे। इकडनं झेलेन्स्की निघाले, तिकडनं पुतीन निघाले आणि आता ही युती झाली। मला असं वाटतं की कुठल्याही एखाद्या पक्षाला निवडणुकीतलं आपलं अस्तित्व टिकवण्याकरता जे काही करावं लागतं त्या दृष्टीने दोन पक्ष जे अस्तित्वाकरता लढतात त्यांनी केलेली युती आहे। त्यापेक्षा पलीकडे त्याच्यामधनं काही फार अन्वयार्थ काढण्याचं कारण नाही आहे। याने फार काही परिणाम होईल असं देखील मला वाटत नाही। ठाकरे बंधू एकत्र आल्याची आम्हाला कोणतीही चिंता नाही, उलट आम्हाला त्यातून संदेश जास्त दिसत असल्याचं फडणवीस यांनी स्पष्ट केलं। ठाकरे बंधूच प्राबल्य मुंबईतील एकाच भागात असून त्या भागात भाजपची मतं कधीच हरलेली नाहीत, आमची मतं कायम राहिली आहेत असं फडणवीस म्हणाले। एकाच भागावर दोघांचं प्राबल्य असल्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांमध्येच अडचणी निर्माण झाल्या असल्याचंही फडणवीस यांनी सांगितलं। पुढे बोलताना फडणवीस म्हणाले की ठाकरे बंधू एकत्र आले यांचं 100% श्रेय मी घ्यायला तयार आहे। बाळासाहेब ठाकरे यांचीही मनापासून इच्छा होती पण ती पूर्ण होऊ शकली नाही। जर हे माझ्यामुळे झालं असेल तर मराठी माणसांना एकत्र आणण्याचं काम मी केल्याचं समाधान मला आहे। मात्र ठाकरे बंधूंच्या युतीला खूप उशीर झालाय। 2009 साली ते एकत्र आले असते तर निकाल वेगळा असता। मात्र आता दोघांची मतांची टक्केवारी मोठ्या प्रमाणात घटली असून मराठी आणि अमराठी दोन्ही मतदार त्यांना पाठिंबा देणार नाहीत असा दावा फडणवीस यांनी केलाय।